तुम्ही कुठं होते माग बोळ करते पवार होते गेलं ना सगळं तिला या घ्यायला बोल ना माग थोडं लाज वाटतं काही थांबा ना काय बोलायचं अजून बाकरी चला चला मामा चला जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या श्री 77 वैकुंठ गमनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ओतूर या ठिकाणी तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य दरबारी 18/5/2025 ते 25/5/2025 रोजी सप्ताह होत आहे। या सप्त्याचे आयोजन करते ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांचं या ठिकाणी नियोजनाखाली आणि हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन सप्त्याचा पहिला दिवस आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 25 भाकरी घराघरातून या ठिकाणी वीर हनुमान मंदिरासमोर जमा केलेल्या आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी यामध्ये भरपूर मोठा सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे सर्व ग्रामस्थांचं सर्व देणगीदारांचं गावातून भरपूर मोठी अशी या ठिकाणी देणगी उत्पन्न झालेली आहे आणि या देणगीदारांचं आपण या बाबाजी चैतन्य सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आपण सुपूर्द करणार आहोत आणि या ठिकाणी 3 छोट्या पिकअप यामध्ये भाकरी आपण वाजत गाजत घेऊन जाणार आहोत। या ठिकाणी गावातील आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ सर्व मंडळी यामध्ये तन मन धनाने सर्वजण सहभागी झालेले आहेत। सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करून धन्यवाद देतो। या सगळ्या सोहळ्याला किती संख्या असणार तिथे महाप्रसाद देणार वाटण्यासाठी? पहिल्याच दिवशी कमीत कमी 25,000 लोक आणि त्याच्यानंतर एक दिवसाच्या वाढीनं शेवटच्या दिवशी 1,25,000 लोकांचा पुरणपोळीचा त्या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे। याचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। ज्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने सांगता सोहळ्यासाठी पुरणपोळीचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। कमीत कमी 11 व जास्तीत जास्त प्रति घरटी जेवढे शक्य असेल तेवढे पुरणपोळीचं पण नियोजन आजच्या पद्धतीनेच करण्याचं ठरलेलं आहे। आपल्या गावातून पुन्हा परत आपल्या गावातून सांगता ज्यावेळेस आहे त्या दिवशी पुरणपोळीचं अन्नप्रसाद ठेवलेला आहे। त्यासाठी सुद्धा या पद्धतीनेच नियोजन केलेलं आहे। प्रत्येक घरटी 11 व जास्तीत जास्त 11 पेक्षा गोळा करण्याचं ठरलेलं आहे। त्यावेळेचं सगळं नियोजन म्हणजे किती महाप्रसादाचं नियोजन होणार पोळ्यांचं पुरणपोळ्यांचं? पोळ्यांचं कमीत कमी 1.25 लाख लोकांचं नियोजन आहे। ते असंच प्रत्येक गावातून सर्वांना नियोजन दिलेले आहे। प्रत्येक गावामध्ये तालुक्यातली नवेच शेजारी आंबेगाव असेल, पारदेर असेल, शेजारी शिरूर असेल, इकडं संगमनेर, अकोले, आंबेगाव या सर्व तालुक्यातून हे सर्व नियोजन केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक घरटी माणसाकडून या अन्नप्रसादाचं नियोजन आहे।
7 प्रकारच्या 7 आमट्या त्या ठिकाणी होणार आहेत आणि प्रत्येक दिवशी जवळजवळ 1 लाख भाकरी 2 लाख भाकरी अशा भाकरी दररोज जमा होणार आहेत आणि आमटी भाकरी आणि तिथं काय गोड पदार्थ असेल त्याचं नियोजन दररोजचं होणार आहे। सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम जेवणाचं नियोजन त्या ठिकाणी आहे। आपल्या गावातून किती भाकरी गेल्या असतील? आपल्या गावातून घरटी 11 भाकरी सर्वांच्या आलेल्या आहेत। कमीत कमी जास्तीत जास्त काहींनी 25 दिल्या आहेत, काहींनी 30 दिल्या आहेत। किती पिकअप भरून गेले? 3 पिकअप गेलेले आहेत। केलेला हा प्लॅट छोट्या माऊलींनी आपल्या पिंपरी पेंढारच्या वतीनं जी या ठिकाणी सूचना दिली आणि संपूर्ण गावाने त्याला भरभरून असा प्रतिसाद देऊन आज भाकरींचं नियोजन आपल्या नवलेवाडीतून पिंपरी पेंढार, जांभळपट, वेडेकरपट सगळ्या पटांमधून जवळजवळ 3 पिकअप भरून गेलेले आहेत आणि अजूनही रोग चालू आहे। अजूनही भाकरी गोळा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आज आपल्या पिंपरी पेंढार गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांच्या 375व्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी छोटे माऊली उर्फ ज्ञानेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यामध्ये ओतूरला त्या ठिकाणी सांगता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यापूर्वी देखील कदम महाराजांच्या नेतृत्वाखाली सासवड असेल, भंडारा डोंगर असेल, सिद्धटेक, त्याचप्रमाणे अकोळणे, संगमनेर या भागामध्ये देखील असे सोहळे झाले। परंतु आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हा सोहळा निश्चितपणे म्हणजे शेवटी का सांगता त्या ठिकाणी सोहळा काय आयोजित केलेला आहे तर तुकाराम महाराजांचे जे गुरु आहेत बाबाजी चैतन्य यांची समाधी ओतूरला आहे आणि त्या निमित्तानं गुरु शिष्य मिलन म्हणून त्या ठिकाणी कालच देहूवरून त्या ठिकाणी त्या तुकाराम महाराजांच्या पादुका बाबाजी चैतन्य यांच्या भेटीला त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने आलेल्या आहेत आणि काल वाजत गाजत अशा प्रकारे गावातून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। अतिशय भव्य अशा प्रकारची व त्याच्यामध्ये 375 वारकरी, 375 कलश, तुळशी धारक महिला, तुकाराम नावाचे 375 लोक, असे विनावादक असे अनेक लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि काल हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी बाबाजी चैतन्य यांच्या समाधीवर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे आणि आज आपल्या पिंपरी पेंढार गावाचा अन्नदानामध्ये भाकरी पुरवण्याचं काम पहिल्या दिवशी आपल्याकडे जबाबदारी आलेली आहे। ही जबाबदारी ग्रामस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पेलवलेली आहे। आपल्या गावातील हरिभक्तपरायण विलास महाराज यादव हे त्या ठिकाणी त्यांचंही नेतृत्व मानून या ठिकाणी कामकाज बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी करत आहेत। अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचा सोहळा आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ओतूर या ठिकाणी होणार आहे। चांगल्या प्रकारची कीर्तनं आहेत, दिवसातून 2 वेळा कीर्तन आहेत, तुकाराम महाराजांची कथा देखील आहे। अशा प्रकारे पारायण आहे, अनेक वाचक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा नयनरम्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आपल्या ओतूर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हा सर्व सोहळ्यांमध्ये सगळ्यात मोठा होईल अशा प्रकारची अपेक्षा महाराजांनी व्यक्त केलेली आहे आणि आपण जुन्नरकर देखील त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतलेला आहे।